शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे। आज रामनवमी उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि 3 दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो। रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने देखावे जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या वतीने साकारण्यात आलेले आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे। याच लेंडी बागेमध्ये साईबाबांनी अनेक झाडं लावली, झाडं जगवली, झाडं वाढवली, त्यामुळे तो संदेश जो आहे तो या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात येतो। आता आपण आहोत लेंडी बागेच्या परिसरामध्ये। या परिसरामध्ये साईबाबा जे आहेत ते विविध प्रकारची झाडी जी होती ती लावत होते आणि त्यांचं संवर्धन करत होते। आज कुठेतरी जर पर्यावरण बघितलं तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा संदेश जो आहे तो वारंवार दिला जातो। मात्र साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये अनेक झाडं जी आहेत ती लावली आणि ती वाढवली। एकंदरीत जर बघितलं तर वृक्ष संवर्धनाचा जो संदेश आहे तो आज रामनवमी उत्सवाच्या माध्यमातून हा देखावा साकारून देण्यात आलेला आहे। साईबाबांची जी जुनी शिर्डी आहे त्याच अनुषंगाने हा सर्व देखावा सादर करण्यात आला आणि लेंडीबागेतली ही झाडं बघितली तर ही सर्व झाडं जी आहेत ती साईबाबांनी लावलेली आहेत आणि लेंडीबागेमध्ये आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण जे आहे ते भाविकांना मिळत असतं। साईबाबांच्या शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी शिर्डी साईबाबा संस्थान असेल किंवा नगरपालिका असेल यांनी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि हेच या संदेशाच्या माध्यमातून साईबाबांच्या देखाव्याच्या माध्यमातून साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज रामनवमी उत्सव असल्यानं आज साईबाबांची रथातून मिरवणूक निघणार आहे। सुवर्ण रथ जो आहे त्यातून साईबाबांची पालखी मार्गावरून जी मिरवणूक आहे ती पार पडणार आहे। 3 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील भाविकांना मिळणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।